नमस्कार. तर चला आज आपण गवारीच्या शेंगाची अगदी वेगळ्या पद्धतीनं भाजी बनवणार आहोत. तर याला आपण गवारी फ्रायसुद्धा म्हणू शकतो. तर यासाठी मी इथे गवारीच्या शेंगा छान अशा धुवून घेतलेल्या आहेत पहा आणि आपल्याला छान निसून घ्यायच्या आहेत. त्यानंतर मी इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. हिरव्या मिरच्याचे देठं काढून आपल्याला या मिरच्या मिक्सरमध्ये वाटून घ्यायच्या आहेत पहा. त्यानंतर आपण एका कढईमध्ये तेल घेतलेले आहे. तर तेल गरम झाल्यानंतर आपण यात जिरे मोहरी घालणार आहोत. तर जिरे मोहरी तडतडल्यानंतर आपण यात गवारीच्या शेंगा घालायच्या आहेत. थोडीशी हळद घालायची आहे आणि आता आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. तर आपल्याला शेंगा छान अशा शिजेपर्यंत परतून घ्यायच्या आहेत आणि साधारणतः 5 मिनटं आपण याला छान असं परतून घेतलेलं आहे पहा. आणि शेंगांचा कलर देखील बदललेला आहे. तर आपण यात आता लसूण कोथिंबीर पेस्ट घालायची आहे आणि आपण हे अजून छान असं परतून घेऊयात. तर यानंतर आपण जी मिरच्या वाटलेल्या आहेत ना, तर त्याचं जे वाटण आहे ते घालणार आहोत यात. तर आपल्याला जितकं तिखट आवडतं आपण तितकं घालू शकतो. तर पहा इथे आपण हे सर्व असं छान असं मिक्स करून घेऊयात आणि तर पहा हे छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण यात कूट घालणार आहोत. तर कूट घातल्यानंतर देखील आपण हे छान परतून घेऊयात. तर आपली भाजी ही पहा छान असे तयार होत आलेले आहे. तर यानंतर आपण यात चवीपुरतं मीठ घालणार आहोत आणि मीठ घातल्यानंतर आपण याला 2 मिनिट साधारणतः याला आपण झाकून ठेवूया बारीक गॅसवरती. तर पहा आपली भाजी शिजलेली आहे. यानंतर आपण यात कोथिंबीर घालायची आहे. तर आपली ही गवारीची शेंगाची भाजी तयार झालेली आहे पहा. अगदी चवदार, अगदी सिंपल रेसिपी आहे. तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. थँक यू.